मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राच्या राजधानीची महानगरपालिका। इथं 227 वॉर्ड आहेत आणि यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक वॉर्डाच्या केंद्रस्थानी आहे मराठी माणूस। राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेत। मराठी माणूस मराठी अस्मिता हा मुद्दा चर्चेत आलाय आणि या 227 वॉर्डांपैकी वॉर्ड क्रमांक 1 मध्येच राडा झालाय। इथं एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली का तर या कुटुंबातल्या पुरुषाने प्रचार करायला घरात यायची काय गरज आहे? घरात माझी बायको 9 महिन्यांच्या बाळाला घेऊन बसलीये, घरातून जा, एवढंच सुनावलं होतं, तेही शांतपणे। पण त्यानंतर काय झालं तर हटकणाऱ्या पुरुषाला त्याच्या कुटुंबासोबत मारहाण झाली, त्याच्या बायकोची छेड काढण्याचा प्रयत्न झाला। हे सगळं मुंबईत घडलं। हे करणारे कार्यकर्ते उत्तर भारतीय होते। शिंदेंच्या शिवसेनेच्या उत्तर भारतीय उमेदवाराच्या प्रचारासाठी मुंबईत आलेले हे उत्तर भारतीय कार्यकर्ते। दहिसरमध्ये नेमकं काय घडलं, या मराठी कुटुंबाला मारहाण का झाली आणि या कार्यकर्त्यांवर काय कारवाई झाली, सगळी घटना उलगडून सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। दहिसर पश्चिम भागात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून रेखा राम यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यादव यांनी प्रचारात बराच जोर सुद्धा लावला आहे। संजय निरुपम यांची त्यांच्यासाठी सभा सुद्धा झाली। त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून फोरम परमार आणि काँग्रेसकडून शीतल म्हात्रे या उमेदवार आहेत। दहिसरच्या विठ्ठलवाडी सोसायटी भागात रेखा यादव यांची प्रचार फेरी सुरू होती। या प्रचार फेरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 8 ते 10 कार्यकर्ते सहभागी झाले होते। याच विठ्ठलवाडी सोसायटी भागात कांदरपाडाजवळ पाटील कुटुंबीय राहतं। या कुटुंबातले विजय पाटील हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। कांदरपाडाजवळ त्यांचं बैठक घर आहे। यात ते त्यांच्या पत्नी प्रतिमा, भाऊ प्रशांत आणि 9 महिन्यांच्या बाळासह राहतात। विजय पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार सोमवार 5 जानेवारीच्या संध्याकाळी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखा यादव यांच्यासाठीची प्रचार फेरी सुरू होती। तेव्हा 2 कार्यकर्ते थेट आमच्या घरात घुसले। तेव्हा घरात माझी पत्नी हातात 9 महिन्यांच्या बाळाला घेऊन बसली होती। ते घरात शिरल्यानंतर मी त्यांना हटकलं आणि ही प्रचार करायची जागा आहे का असं विचारलं। हे विचारल्याचा त्यांना राग आला। त्यांना इथून जायला सांगितलं तर त्यांनी आम्हालाच मारहाण करायला सुरुवात केली। या सगळ्या प्रकरणाबद्दल विजय पाटील यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांनी खळबळजनक आरोप केलेत। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, आम्ही आदिवासी आहोत, मी माझ्या 9 महिन्यांच्या बाळासह घरात होते। अचानक एक जण प्रचार इधर करना है क्या असं म्हणत आमच्या घरात घुसला। तो माझ्याकडे वाईट नजरेनं पाहत असल्याचं माझ्या पतीच्या लक्षात आलं। त्यांनी त्याला घराबाहेर जायला सांगितलं। त्याचा त्याला राग आला। त्यानं फोन करून प्रचारासाठी आलेल्या 50 जणांना बोलवलं। या जमावाने माझा नवरा आणि दिराला रस्त्यात नेऊन दगड आणि झेंड्याच्या दांड्यांनी मारहाण केली। या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय, ज्यामध्ये हातात झेंडे आणि काठ्या घेतलेला जमाव चालताना दिसतोय। हा जमाव घोषणा देतोय आणि त्याच वेळी 2 पुरुषांना दांडक्याने लाथाबुक्क्या घालत मारहाण सुद्धा केली जाते। त्यांना जमिनीवर पाडून रस्त्याच्या कडेला ढकलून दिलं जातंय। ज्या 2 पुरुषांना मारहाण होत आहे ते विजय पाटील आणि त्यांचा भाऊ प्रशांत पाटील आहेत। विजय पाटील यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल पोलीस तक्रार दिली आहे। पाटील यांच्या तक्रारीनुसार सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता ते बायको आणि भाऊ यांच्यासोबत घरी असताना परिसरातले रहिवासी सूरज पांडे आणि सूरज यादव कोणतीही परवानगी न घेता निवडणूक प्रचारासाठी थेट घरात घुसले। त्यांना याबद्दल विचारल्यावर दोघांनी शिवीगाळ सुरू केली। विजय पाटील आणि प्रशांत पाटील या भावांना मारहाण केली, त्यांच्या पत्नीची छेड काढण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पांडे आणि यादव यांनी फोन करून त्यांचे साथीदार अजय मौर्या, दशरथ पाल, राकेश यादव, दीनानाथ यादव, सभय यादव, पप्पू यादव, मेहिलाल यादव आणि आणखी काही लोकांना तिथं बोलवलं। यामध्ये नीलम पांडे या महिलेचा सुद्धा समावेश होता। हा जमाव जमल्यानंतर दोन्ही पाटील बंधूंना घरातून बाहेर काढण्यात आलं। त्यांना जमिनीला टेकवून मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्यांना धिंड काढल्यासारखं रस्त्यावरून मारत नेलं। हा सगळा प्रकार बघून प्रतिमा पाटील यांनी पोलिसांना फोन केला। पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विजय पाटील आणि प्रशांत पाटील यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार दिली। पण प्रतिमा पाटील यांचा असा दावा आहे की पोलीस सुरुवातीला आमची तक्रार घेत नव्हते, पण परिसरातल्या नागरिकांनी माझ्या नवऱ्याला आणि दिराला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ काढला। हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे पोलिसांनी तक्रार घेतली। या सगळ्या प्रकरणात MHB कॉलनी पोलिसांनी तक्रार नोंद करून घेत कलम 189 बेकायदेशीरपणे एकत्र येऊन कायदा सुव्यवस्थेला अडथळा निर्माण करणे, कलम 333 परवानगीशिवाय घरात घुसणे, कलम 118 धारदार शस्त्रांनी हल्ला करणे आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आतापर्यंत
10 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, पण अद्याप या प्रकरणात कुणाला अटक झाल्याची बातमी आलेली नाही। या सगळ्या जमावामध्ये काही स्थानिक उत्तर भारतीय तरुण होते, तर काही मुंबईच्या बाहेरून प्रचारासाठी आलेले उत्तर भारतीय तरुण होते, असा दावा स्थानिकांकडून करण्यात येतोय। या सगळ्या प्रकरणावरून वॉर्ड क्रमांक 1 मधल्या काँग्रेस उमेदवार शीतल म्हात्रे यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली। त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून दहिसरमध्ये गुंडागर्दी सुरू असल्याचा आरोप केला। सोबतच असा प्रकार घडत असेल, एका मराठी कुटुंबाला रस्त्यावर खेचून मारहाण होत असेल, तर पोलीस काय करतायत, निवडणूक आयोगाची जबाबदारी काय आहे, असं म्हणत त्यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत। दहिसरच्या या भागात अमराठी मतदारांची, त्यातही उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे। इथेच एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली आहे। त्यामुळे जर निवडून येण्याच्या आधीच ही परिस्थिती असेल, तर निवडून आल्यावर काय करतील, असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत। पण मुंबईत उत्तर भारतीय कार्यकर्ते येतात, एका घरात घुसतात, तिथं असलेल्या लहान बाळाचाही विचार करत नाहीत, आणि जेव्हा घरातले पुरुष हटकतात तेव्हा त्यांना घरातून बाहेर खेचून रस्त्यावर फिरवत मारहाण करतात। ही घटना मुंबईत घडते। आता या प्रकरणातल्या आरोपींवर नेमकी काय कारवाई होते, राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेतात, आणि अशा घटनांचा मतदानावर काही परिणाम होतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। दहिसरमध्ये घडलेल्या या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा, आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।